आणि आता बातमी आपण बघणार आहोत पुण्यातनं अत्यंत धक्कादायक। कालच पुण्यातली बातमी दाखवली होती। साम टीव्हीनं बीकॉमच्या कथित बनावट डिग्री प्रकरणामध्ये आता पुण्यामध्ये NSUIनं आंदोलन पुकारलेले आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बीकॉमच्या कथित बनावट पदवी प्रकरणाच्या निषेधार्थ नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियानं खोट्या नोटा उधळत आंदोलन केलं। पुणे विद्यापीठात अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बोगस डिग्री देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला। दरम्यान साम टीव्हीनं ऑपरेशन बोगस डिग्रीला वाचा फोडल्यानंतर पुणे विद्यापीठाला जाग आलेली आहे। बीकॉमच्या कथित बनावट डिग्री प्रकरणाविरोधात पुण्यामध्ये NSUIनं आंदोलन केलेलं आहे। कालच साम टीव्हीनं या संदर्भातली बातमी दाखवलेली होती। आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बीकॉमच्या कथित बनावट पदवी प्रकरणाच्या निषेधार्थ नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियानं खोट्या नोटा उधळत आंदोलन केलेलं आहे। पुणे विद्यापीठात अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बोगस डिग्री देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। दरम्यान साम टीव्हीनं ऑपरेशन बोगस डिग्रीला वाचा फोडल्यानंतर पुणे विद्यापीठाला आता जाग आलेली आहे। दरम्यान या संदर्भात आता NSUIच्या विद्यार्थ्यांशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी पाहूयात। आपण जर बघितलं तर हातामध्ये यांच्या पैसे आणि पैसे साहेब यांनी 3-3 लाख रुपये घेऊन बीकॉमच्या डिग्र्या विकलेले आहेत। असं असेल तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी डिग्री हवी। 5 लाख रुपये घेऊन आलोय साहेब। जर अपेक्षा असेल 5 नाही 10 देतो, परंतु डिग्री देत असतील तर खाली बोलवा आणि डिग्री द्या। मीडियाच्या समोर डिग्र्या वाटा ना, ह्या लपून डिग्र्या वाटू नका। तू साम टीव्हीने खूप चांगलं काम केलंय, कारण साम टीव्हीने सगळ्यात पहिली बातमी लावली। यामुळे या भ्रष्ट कुलसचिवाचा, परीक्षा विभागाचा, त्या वित्त विभागीय अधिकाऱ्याचा, सगळ्यांचा हा जो प्रकार आहे तो समोर आलाय। आम्ही विद्यार्थी म्हणून साम टीव्हीचं मनापासून आभार मानतो। आम्ही एवढंच सांगू इच्छितो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं प्रशासन हे भ्रष्टाचारी झालेलं आहे। हे पैसे घेऊन डिग्र्या वाटतायत। आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हे सर्व विद्यार्थी आंदोलक एकत्र जमले आहेत। 3-3 लाख रुपये, 4-4 लाख रुपये घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग बोगस डिग्र्या जर वाटत असेल तर ही अत्यंत धक्कादायक बाब आहे। जगभरामध्ये आपल्या विद्यापीठाची ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख आहे आणि अशी ओळख असताना देखील सातत्याने विद्यापीठामध्ये जर भ्रष्टाचार होत असतील तर ह्या अकार्यक्षम कुलगुरूंनी आणि प्रभारी कुलसचिवांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। कॅमेरामन किरण कादेसह सागर साम टीव्ही पुणे।